युटरसमध्ये गाठ बनली आहे आणि ब्लीडिंग होत आहे, तर गर्भाशय काढण्याचं ऑपरेशन करावं लागेल का? या कंडिशनला फायब्रॉइड असे म्हणतात. नेमकं फायब्रॉइड म्हणजे काय? हा खूप कॉमन आजार आहे. वयोगट 40 ते 50 या वयोगटातील स्त्रियांमध्ये हा कॉमनली ऑब्झर्व केलेला जातो. फायब्रॉइड म्हणजे नेमकं काय आणि ते काय असतं हे समजून घेऊया. फायब्रॉइड ही गर्भाशयातली नॉन कॅन्सरस गाठ आहे, कॅन्सरस नाही. त्यामुळे आता त्या गाठीची साईज, लोकेशन आणि त्याचे सिम्पटम्स, याचा अर्थ लक्षणं, यावर त्याची ट्रीटमेंट अवलंबून असते. पहिला टप्पा म्हणजे गाठ अगदी छोटी असेल आणि सिम्पटम्स, लक्षणे काही नसतील तर फक्त ऑब्झर्व करा. दुसरा, ब्लीडिंग जास्त होत असेल, वय कमी असेल तर ब्लीडिंग कमी करण्याचे मेडिसिन किंवा फायब्रॉइड रिड्यूस करण्याचे मेडिसिन घेऊ शकता. तिसरा, जर गाठ मोठी असेल किंवा फर्टिलिटी प्रॉब्लेम असेल तर फक्त फायब्रॉइड रिमूव्ह करण्याचे ऑपरेशन करू शकता. चौथा आणि शेवटचा म्हणजे पहिले तीनही ऑप्शन फेल झाले असतील तर शेवटचा ऑप्शन हा गर्भाशय काढणे. त्यामुळे पूर्ण गर्भाशय काढण्याची गरज बहुतेक स्त्रियांना पडत नाही. आणि तुम्हालाही असा काही त्रास होत असेल तर तुमच्या गायनेकॉलॉजिस्टला भेटून योग्य तो सल्ला घ्या.